नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये राजकीय वातावरण चांगले तापले असून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अर्थात महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार प्रचार सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर वडनेर गेट येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वडनेर प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व भव्य चौकसभा मोठ्या उत्साहात पार पडली आहे। या प्रसंगी देवळाली गाव, विहित गाव व वडनेर धुमाळा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। चौकसभा परिसर नागरिकांनी भरून गेला होता, त्यामुळे प्रचार सभेत चैतन्यपूर्ण वातावरण पाहायला मिळाले। प्रभाग क्रमांक 22 मधून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ वैशाली प्रमोद दाणी, योगेश लक्ष्मण गाडेकर, संजीवनी संजय हांडोरे, केशव सीताराम पोरजे हे चारही उमेदवार आपले नशीब आजमावत असून निवडणुकीच्या रिंगणात उतरले। देवळाली गाव, विहित गाव व वडनेर धुमाळा परिसरात रस्ते, गटार योजना, पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट, नागरी सुविधा, महिला सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही व्यवस्था, युवकांसाठी रोजगार व क्रीडा सुविधा तसेच शैक्षणिक व सामाजिक विकास कामे महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। या विकास कामांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून त्याचा प्रत्यय सभेतील उपस्थितीतून स्पष्टपणे दिसून आलाय। यावेळी उमेदवार योगेश गाडेकर म्हणाले की निवडणूक जाहीर होताच देवळाली गाव, विहित गाव व वडनेर धुमाळा परिसरात भाड्याने लोक बोलावून तथाकथित सर्वे सुरू करण्यात आलाय। निवडणूक विभागाकडून आलो आहोत असे सांगून नागरिकांकडून फोन पे, गुगल पेचे नंबर मागितले जात होते। हा सर्व प्रकार संशयास्पद असून निवडणूक प्रक्रियेला काळीमा फासणार आहे। ते पुढे म्हणाले की महिला सुरक्षिततेसाठी देवळाली गावात 9 वर्षांपूर्वी बसवलेली सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडूनच काढण्यात आल्याचा प्रकार घडला। नागरिकांनी एकत्रित येऊन विरोध केल्याने तो प्रकार थांबवण्यात आला। लोकांची ही एकजूटच खरा विकासाचा आधार आहे। आम्ही निवडणुकीच्या तोंडावर नव्हे तर निवडणुकीपूर्वी सातत्याने काम केलंय। सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून पिढी घडवण्याचे काम आम्ही केलंय। विकास कामे ही फोटोसाठी नाही तर सामान्य नागरिकांच्या गरजांसाठी असेही गाडेकर यांनी ठामपणे सांगितले। योगेश गाडेकर यांनी आपल्या आईचा उल्लेख करत सांगितले की माझी आई सत्यभामा गाडेकर यांनी 1992 पासून नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केलंय। पक्ष संघटना, महिला बचत गट, रोजगार, युवक युवतींचे प्रश्न, कॉलेजचे प्रश्न त्यांनी प्रामाणिकपणे सोडविले। तोच विश्वास पुन्हा एकदा 15 जानेवारीच्या मतदानाद्वारे दाखवा। सभा दरम्यान संपूर्ण परिसर शिवसेना जिंदाबाद व मशालच्या घोषणांनी दुमदुम गेला होता। लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही चौकसभा प्रचारातील महत्त्वाचा टप्पा ठरली असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। मशाल निशाणी समोरील बटन दाबून महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन यावेळी उमेदवारांकडून करण्यात आले। मग ते देवळाली गाव असेल, विहित गाव असेल किंवा वडनेर धुमाळा असेल, पिंपळगाव खांब असेल, काय स्थानिक पातळीची निवडणूक आहे आणि तिला तुम्ही कुठे नेताय, त्याला कुठला रंग देताय। कार्यकर्ते बरोबर फिरायला लागले, स्टेटस ठेवलं तर त्यांना फोन केला जातो, त्यांना धमकावलं जातं, त्याच्या तर नाही ऐकलं तर त्यांच्या घरी पाकिट पोहोचवलं जातं। म्हणजे काय चाललंय? ही निवडणूक कुठली आहे? स्थानिक पातळीची निवडणूक। आम्हाला लोकांची सेवा करायची आणि ती सेवा करतोय ना। निवडणूक जाहीर झाली आणि देवळाली गावमध्ये, विहित गावमध्ये भाड्यानी लोक लावली आणि सर्वे चालू केला। आणि त्या सर्वे मध्ये घरी जाऊन नावं घ्यायची आणि काय सांगायचे, निवडणूक विभागाकडून आलोय, तुम्हाला आम्ही वोटिंगची स्लिप पाठवणार आहे आणि तुमचा फोन पे आणि गुगल पेचा नंबर द्या। ही कोणती पद्धत? मला ते कळालंच नाही। आम्ही एवढ्या निवडणुका बघितल्या, पहिल्यांदा असं ऐकलं आणि अक्षरशः तसं चालू होतं बरं का। माझ्याकडे पुरावे पण आहे। ज्या ज्या मुलांनी ते सर्वे करत होते, आम्ही प्रत्येकाच्या त्या सर्वेचा डाटा गोळा केला। सर्वेची एजन्सी जो करत होता त्यांनी या सर्व हकीकत आम्हाला सांगितलेली आहे की तो सर्वे कशासाठी होता। आता तर डोर टू डोर जात आहे आणि घरात जाऊन सांगताय डायरेक्ट, तुझ्या घरात माणसं किती आहे सांग, पैसे पाठवतो। म्हणजे ही निवडणूक या पद्धतीने असे वागतील समोरचे, वाटलं नव्हतं खरंच। देवळाली गावामध्ये कालचा काय प्रकार झाला आपण सगळ्यांनी बघितला असेल, फेसबुकच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून।
महिला सुरक्षित राहावा, गाव सुरक्षित राहावं याकरता सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि तेही स्वखर्चाने वैयक्तिक, तेही लोकांसाठी, लोकहितासाठी. पोलीस प्रशासनावर दबाव टाकून ते कॅमेरे काढा, कॅमेरे बंद करा याकरता काल खूप अट्टहास झाला, पण गावाने एकी केली आणि त्यांचा तो हेतू आहे तो हाणून पाडला. त्यांना प्रत्येक ठिकाणी सभेसाठी देखील खुर्च्या पैसे देऊन लोक आणून बसावं लागतंय. अहो आम्ही इथे गेल्या 40 वर्षापासून 30 वर्षापासून समाजसेवा आईच्या माध्यमातून केली आहे. अशी एवढ्या खालच्या पातळीची निवडणूक आम्ही कधीच नाही बघितली आमच्या आयुष्यामध्ये. यांना हे सोपं काय वाटत होतं माहितीये? आता जे उभे आहेत ना, त्यांनी विधानसभेमध्ये त्यांचं हे पाकिटे वाटायचे कामं केले, पण त्यांना वाटलं विधानसभेमध्ये आम्ही बाजी मारली, महानगरपालिकेमध्ये पण आम्ही निवडून येऊ. अहो ही जनता आहे आणि सगळी निष्ठावंतांची, स्वाभिमानांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची गावं आहेत. तुम्ही प्रत्येकाला सर्रास विकत घेण्याची भाषा करताय. आम्ही जेव्हा काम करतोय निस्वार्थपणे काम करतोय, मग ते धार्मिक क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल किंवा सहकार क्षेत्रामध्ये असेल. लहान लहान मुलांना बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पिढी घडवण्याचं काम करतोय. आता तात्याने वडनेर गावामध्ये काय काय केलंय ते मी नाही बोलणार, तात्या सांगतील. आम्हाला खूप काही कामं करायची आहे, आम्ही कामं केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर तुमच्या समोर तुमचे दारे उमर झिजवायला आलेलो नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही आहे. माझी आई सौ सत्यभामा गाडेकर 92 पासून नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम केलं. पक्षाच्या संघटना वाढीसाठी मोठ्या पदावर काम केलं. महिलांचं संघटन असेल, महिलांना रोजगार असेल, युवकांना रोजगार असेल, युवक युवतींचे कॉलेजचे प्रश्न असतील, त्यांचे रॅगिंगचे प्रश्न असतील, त्यांना मुलींना होणाऱ्या लग्नानंतरच्या अडीअडचणी असतील. नगरसेवकाचं काम काय आहे ते आम्हाला सर्व माहिती आहे आणि ही नाशिक महानगरपालिका स्वायत्त संस्था आहे. ती तिचं काम करण्यासाठी सक्षम आहे आणि नगरसेवक म्हणून, उमेदवार म्हणून देखील काम करायला सक्षम आहे. त्याकरता आम्हाला कोणाला या ठिकाणी कोणाची गरज भासत नाही. प्रभागामध्ये जो जो विकास केला आहे तो फक्त या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातूनच केलाय. ज्या वेळेस आम्हाला गरज लागली, 4 वर्षापासून प्रशासक होतं, तारखेला आपल्या समोर 2 मशीन असणार आहे. एका मशीनवर मशाल चिन्ह बघायचंय, 2 वेळेस बटन दाबायचंय आणि दुसऱ्या मशीनवर मशालीचं चिन्ह बघायचंय, 2 बटन दाबायचंय. असं 4 वेळेस आपल्याला मतदान करायचंय. आणि 4ही उमेदवार या ठिकाणी वैशालीताई दाणी आहेत. या आल्या नाही कारण की विदगाव मध्ये 2 चौक सभा ठेवलेल्या आहेत. त्या 2 चौक सभांची जबाबदारी त्यांनी घेतली. वैशालीताई दाणी आहे, मी स्वतः योगेश गाडेकर आहे, संजीवनीताई हांडोरे आहेत आणि केशवदादा पोरजे आहेत. कुठलीही चूक न होता एकही मतदार मतदानापासून वंचित राहिला नाही पाहिजे. त्यांनी त्याचं कर्तव्य बजावायचं आहे, आपल्या गावासाठी बजवायचं आहे. आम्ही या ठिकाणी काम करताना देखील आम्ही पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षाचं काम केलं. म्हणजे कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम करायचं नाही काय? जो कार्यकर्ता काम करेल तुम्ही त्याला धमकवायचं, त्याला पैशाचं बळ दाखवायचं, ही कोणती पद्धत आहे का? आता देवळाली गावाने दाखवूनच दिली तिची एकी, आणि तशीच एकी वडनेर गावाने दाखवलेली आहे पहिल्या दिवसापासून मी बघतोय. आणि विदगावने दाखवली आहे. विदगाव मध्ये देखील अतिशय प्रचंड उत्साह मतदारांमध्ये आहे, नागरिकांमध्ये आहे. देवळाली गावामध्ये जवळजवळ 14,500 मतदार आहेत. विदगावमध्ये 11,000 मतदार आहेत आणि वडनेरला किती मतदान आहे? 6,200. तरी नगरसेवक होते. याला गर्व नाही, मला विश्वास आहे तो तुमच्यावरती. कारण प्रत्येक वेळेस आपण कामं करतो, प्रत्येक वेळेस धावून येतो. मला सांगा तुम्ही, अशी कुठली गोष्ट आहे की मी उभा नाहीये? कुठलं काम कोणाचं अडलं मी उभा नाहीये?
अशी एक व्यक्ती दाखवा की मी त्याचा रात्री बेरात्री अपरात्री केव्हाही तुमचा फोन उचलला नाही, अशी एक व्यक्ती मला समोर येऊन बोलवा. माझ्या खूप कामं केली, खूप कामं करायचे, खूप स्वप्न आहे माझे, पण ते स्वप्न आहे ना ते माझ्या बायका पोरांसाठी, माझ्या परिवारासाठी नाही. ते स्वप्न आहे ते माझ्या प्रभागासाठी, माझ्या गावासाठी. मला गाव बदलायचंय, मी बदलून दाखवलं. याच ठिकाणी 2017ला याच्यातले भरपूर लोक होते, मी तर बोललो होतो की तुम्ही मला संधी द्या, मी जर चांगलं काम केलं नाही तर मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही. केलं ना काम, प्रत्येक ठिकाणी कामं झाली. पाण्याचा प्रश्न सुटला, रस्त्याचे काम सुटले, सर्व काम. घर तिथं रस्ता, घर तिथं लाईट, घर तिथं पाणी आणि घर तिथं ड्रेनेज. कोणाचं एक घर जरी असेल तिथं मी सुविधा दिल्या. ह्या झाली, ही माझी जबाबदारी होती. मी काही तुमच्यावरती उपकार केले नाही. तुम्ही मला मतदान दिलं, निवडून दिलं, या पदावर बसवलं, मी माझे कामं करतोच आहे. पण निवडणुका 4 वर्षापासून झाल्या नाही. मग निवडणुका झाल्या नाही म्हणजे तुमचे कामं थांबले का? तर नाही थांबले. मग कुठून ना कुठून निधी आणायचा, खासदाराकडे जायचं, नगरपालिकेत जायचं, खासदाराला फोन करायला लावायचा. मी असेल, योगेश असेल, पत्र द्यायचो आयुक्तांना, उद्धव साहेबांना फोन करायचो, राऊत साहेबांना फोन करायचो आणि तो निधी मिळवायचो. आणि तो निधी इथं आला, ह्या माणसांना कळलं की गावात बॅनर लागायचं. ताई, तुमचं अभिनंदन, तुमच्या प्रयत्नांना यश आलं. म्हणजे विचार करा, किती छोटे छोटे विचार आहेत. ह्या पुलाचं काम हे आम्ही मंजूर केलं, आम्ही छाती टोक करून सांगतो. ते जर म्हटले समोर बसून पुरावे द्या, आमची ती पण तयारी आहे. आम्ही समोर बसून सांगू. खासदार राजाभाऊ यांच्याकडनं आम्ही जवळजवळ 8.5 कोटी रुपये निधी मिळवला. ते कामं धरले, रस्त्याचे मोजमाप झाले आणि कुठंतरी परत कळलं, परत बॅनर लागले. ताई, तुमचं अभिनंदन, तुमच्या प्रयत्नांना यश. अहो ताई, पुरावे द्या ना, द्या पुरावे. इथून मागे तुम्ही माझ्यावर बोलत होता, माझ्या कुटुंबावर बोलत होत्या, माझ्या घरावर बोलत होता. मला काहीच वाईट वाटलं नाही, काहीच वाटलं नाही, तुम्हाला मी खरंच सांगतो. पण ज्या वेळेस तुम्ही आमच्या सप्त्यावर बोलले, खूप वाईट वाटलं. आमच्या गावावर बोलले, खूप वाईट वाटलं. तुम्ही खुलेआम सांगता की हाच सप्ताह करतो, हाच ठरवतो. पण ठीक आहे, येणाऱ्या सप्त्याला मी थांबून घेतो. ताई, तुम्ही या सप्ताह करा. सप्त्याचे बॅनर लागायचे, मी म्हटलं नव्हतो त्या बॅनरवरती माझं नाव टाका. हे स्वतःहून सप्ताह कमिटी नाव टाकायचे, स्वागत वस्तू केशव पोरजे. याच बाईच्या काही माणसांनी विरोध केला की असं आहे, कसं काय नाव. दादा एकच शब्दात बोलले, ते असं बोलले. म्हणलं काढून टाका. केशव पोरजेची ओळख सप्त्याच्या बॅनरवरच्या नावाने नाही, ते या जनतेमुळे. मला ओळख कोणी दिली? माझ्या माता भगिनींनी दिली. योगेश मला म्हणत होता, ताते, वडनेर गावचा प्रचार कधी संपेल? तो म्हणे, एवढं मोठं देवळाली गाव, एवढं मोठं वीदगाव, ते 3 दिवसात संपलं. तुझ्या गावात 5 दिवस लागतायत. मला अभिमान वाटतो की मी या गावात जन्माला आलो. असं घर नाहीये का त्या घरासमोर रांगोळी नव्हती आणि त्या रांगोळीमध्ये लोकांनी मशाल काढलेली नव्हती. प्रत्येकाने मशाल. तुम्हाला सांगतो, एक पण मतदान बाहेर जाऊ देऊ नका, एक पण मतदान. एक पण मतदान बाहेर जाऊ देऊ नका. जर कोणाचा मला विरोध असेल ना, मी त्याची जाहीर माफी मागतो स्टेजवर, जाहीर. आणि ही माफी का मागतोय माहितीये का? माझ्या स्वार्थासाठी नाही, आपल्या गावासाठी मागतो. चला. पण
उमेदवार पाडायचा आहे, केशवला पाडायचं, केशवला पाडा. काल कोणीतरी इथं आलं होतं ना सभेला, होतं कोणीतरी, घसा कोरडा पडोस तो बोलत होते 1 तासभर. तुम्हाला माहितीये पुराव्यास निशी देतो 300 रुपये रोजाच्या बाया बाजीराव पाटोळेच्या खोलीचे भाडेकरी होते. आणि जर ताईंची इच्छा असेल, ताई तुम्ही म्हणता की पुरावे द्या, मी त्या महिलांना स्टेजवर घेऊन येतो, मला सांगा कुठं आणायचे. केशव बद्दल बोलायचंय तर 300 रुपयाच्या बाया लागतात. सांगा म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसाच का? तुम्हाला सांगतो, सीसीटीव्ही कॅमेरे लावले योगेशनी, 15 लाख रुपये खर्च करून, आपल्याला गर्व आहे त्याचा, 15 लाख रुपये खर्च करून जिथं सांगितलं, ज्या गल्लीत सांगितलं त्यांनी कॅमेरे दिले आणि प्रभागाच्या बाहेर पण लावले. कारण काय माहिती का? पैसा वाचायचा झाला. माझ्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे, माझ्या माता भगिनींना कुठेही त्रास झाला नाही पाहिजे. तसं चोऱ्या माऱ्या होता, चेन स्केचिंग होती, आणि यांच्या डोळ्यात इतके सल्लं की ज्यावेळी ते कुठल्या गल्लीत चोरून लपून जात होते ना, ते यांचं चोरून लपून योगेश मोबाईलवर बघत होते. त्या संजीवनी ताई आणि वैशाली ताई जे आपल्या प्रभागासाठी सदैव तत्पर असतात, यांच्यासाठी काही शब्द बोलू इच्छिते. हे सर्व नेते आपल्या प्रभागाच्या विकासासाठी सदैव तत्पर असतात. यांचे कार्य बघून मला इंग्रजीतली एक म्हण आठवते, अ लीडर इज द वन हु नोज द वे, गोज द वे अँड शोज द वे. एक नेता तो असतो ज्याला कोणत्या मार्गावर जायचं हेही माहित आहे, कसं जायचं ते पण माहित असतं, आणि दुसऱ्यांना त्या मार्गावर जाण्यासाठी कसं प्रेरित करायचं ते पण माहित असतं. आपले नेते आपल्याला हमेशा प्रेरित करतात, कोणत्या मार्गावर जायचं, कसं कार्य करायचं, आणि आपल्या माणसांसाठी कसं काम करायचं, आणि त्यांच्या विकासासाठी कसं काय तत्पर राहायचं. आपल्या नेत्यांचं जे चिन्ह आहे मशाल, ही फक्त शिवसेनेची मशाल नाही, ही अन्यायाला जाळण्यासाठी, अंधारातून मार्ग दाखवण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी एक चिन्ह आहे, जे आपल्याला प्रेरणा देते की आपण या अंधकारातून बाहेर पडून विकासासाठी तत्पर राहू. आता आपले हे नेते सर्वसामान्यांसाठी एक उदाहरण आहे, एक असं उदाहरण जे माणुसकीसाठी काम करतात, सर्वांच्या जनहितासाठीही काम करतात. सर्वांबद्दल जितकं बोललं तेवढं कमी आहे, कारण 5 मिनिटात, 10 मिनिटात, अर्ध्या तासात कोणाचं 5-10 वर्षाचं कार्य सांगणं सोपं नसतं. आणि हे नेते आपल्यासाठी या पदावर येण्यापूर्वीही खूप कार्य केले आहे. मी तर 20 वर्षाची, मला माहित नाही म्हणजे माझ्या अगोदर किती काही काम झालं, पण जेव्हापासून मी बघतीये तर सर्वांनी आपल्यासाठी खूप कार्य केले आणि निस्वार्थ भावाने केले. त्यावर बोलतं, होय मी कार्यकर्ता आहे, अभिमानाचा, स्वाभिमानाचा, केशव तात्यांचा आणि वडनेर गावाचा. ते ठासून सांगतो, ठोकून सांगतो, मी कार्यकर्ता आहे. ताई, सन्माननीय ताई, आदरणीय ताई, कारण की हा वारसा आहे आमच्या ज्येष्ठांचा, श्रेष्ठांचा. तुम्ही काल बोललात, आला आणि बोललात की कार्यकर्ते, अहो कार्यकर्ते फक्त एकदा तुम्ही बघा तर कार्यकर्ते काय करतात. ताई तुम्ही बोललात आमच्या तात्यांना कुठलंही व्यसन नाही, पण त्यांनी अनेक जण व्यसनाला लावले. फक्त एकदा आपलं टोयचं झाकून आणि लोकांचं पाहायचं, हे एकदा चेक करा. वडनेर गावावर कोणालाही विचारा, 18 वर्षाच्या आतील आपले कोणते कार्यावर ते काय करतात. आज ही बोलायची वेळ नाही, मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही, परंतु तात्या ज्या ठिकाणी हा अभिमान आणि स्वाभिमान येतो, हा मनातून, हृदयातून येत असतो. ताई तुम्ही बोलला फार्म हाऊसवर काय काय चालतं, तुम्ही प्रत्येक वेळेस फार्म हाऊसवर येता. कालही तिथे गीताताई गोरवडकर यांचं जाहीर कीर्तन चालू होतं आणि तुम्ही बोलला
माझ्याकडे चिकन मटन खाणारे असतील कार्यकर्ते, परंतु दारू पिणारे कोणीही नसतील. एकदा फक्त ताई तुम्ही मागे वळून बघितलं असतं ना का तुमच्या स्टेजवर कोण कोण आहे तरी तुम्हाला समजलं असतं. काही तुम्ही बोलला अरे आमचा तात्या लोक पोरांना व्यसनाला लावतो ना व्यसनाला, पण अभिमानाच्या स्वाभिमानाच्या गावाच्या इज्जतीच्या व्यसनाला लावतो. हे कुठेही विसरू नका तुम्ही. सर्व कुळ कोणाचाही नाम उल्लेख होत नाही. तो प्रचार असो प्रसार असो गावचा धार्मिक कार्यक्रम असो. तुमच्याकडे बोलायला मुद्दा नव्हता ताई. तुम्ही बोललात विदगावला का कोटुळ्यांचं बघून घेतील. तुम्ही मुद्द्याला वाचा फोडतात ताई, परंतु तेही माझे नातेवाईक मी ठासून सांगतो 10 वर्ष सत्ता ही विदगावातच होती. तुमचे कार्यकर्ते लाईव्ह वर सांगता की यांना धाक पडलेला आहे की यांच्या गावचे कार्यक्रम बंद होतील, यांच्या गावला नगरसेवक राहणार नाही. अहो ताई, कार्यकर्ते ते म्हणतात एक मराठीत म्हणे वळणाचं पाणी वळणाला जातं. तुम्ही कार्यकर्ते तुमच्या सारखे तयार केले.